बातमी ठाण्याची आहे। ठाण्यातील 193 एकर वनजमीन खासगी कंपनीकडे दिल्याचं हे प्रकरण आहे। वनजमीन हस्तांतरणाकरता जवळपास 2800 कोटींचा TDR हा द्यावा लागणार आहे। वन विभागाच्या जागेवर डी दयाभाई अँड कंपनीनं दावाही केलाय। हे प्रकरण नेमकं काय आहे ते आधी समजून घेऊया। ठाण्यातलं हे TDR प्रकरण नेमकं काय आपण पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। ठाण्यातल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा इथल्या सुमारे 193 एकर जमिनीचा हा वाद आहे। राज्य सरकार आणि डी दयाभाई अँड कंपनी यांच्या जमिनीच्या मालकीवरनं 1975 पासून हा वाद सुरू आहे। राज्य सरकारनं 1975 मध्ये ही जमीन वन उद्देशांसाठी संपादित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता। दरम्यान ठाणे पालिकेनं विकास आराखड्यातल्या सुमारे 100 एकर जमिनीवर उद्यान आरक्षण ठेवलं आणि याचाच आधार घेत डी दयाभाई अँड कंपनीनं 2018 मध्ये विकास हस्तांतरण हक्कांची मागणी केली। याला तत्कालीन ठाणे पालिका आयुक्त आणि शहर विकास विभागानं एप्रिल 2019 मध्ये प्राथमिक मंजुरी देखील दिली। मात्र विविध तांत्रिक कारणं आणि मंजुऱ्यांअभावी विद्यमान पालिका आयुक्त सौरभ राव यांनी हा प्रस्ताव रोखून धरला आणि त्यानंतर पालिकेच्या विरोधात कंपनीनं हायकोर्टात धाव घेतली। या प्रकरणात हायकोर्टानं कंपनीच्या बाजूनं निकाल देत संबंधित जमीन खासगी कंपनीच्या मालकीची असल्याचं स्पष्ट केलं। ठाणे महापालिकेला 21 दिवसात विकास हक्क प्रमाणपत्र देण्याचे आदेश देखील दिले गेले। मात्र या निर्णयामुळे कंपनीला सुमारे 2800 कोटींच्या विकास हस्तांतरण हक्कांचा मार्ग मोकळा देखील झाला। मात्र हरित क्षेत्र कायम ठेवण्याचे निर्देश असल्यानं त्या मोबदल्यात कंपनीला जवळपास 2800 कोटी मूल्याचा TDR मिळणार आहे। या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया आल्यात ते देखील पाहूया। कंप्लीट चोरी आहे ती। तो जो घोडबंदर रोड म्हणजे तो जो डी दयाभाई अँड कंपनी आणि तिथला जो TDR आहे तो TDR म्हणजे चोरीचा TDR आहे। खोट्या नाट्या सह्या, खोट्या नाटे पेपर्स तयार करणं, काही ऑर्डर्स कोर्टाच्या ऑर्डर्स लपवून ठेवणं, ही सगळी कामं केलेली आहेत। डी दयाभाई आणि कंपनीचा TDR आणि अजून 2-3 TDR आहेत जे कोट्यावधी रुपयांचे आहेत। ते सगळे TDR याची चौकशी झाली पाहिजे आणि हे अशा चोऱ्या कशा काय ठाण्यामध्ये केल्या आहेत याचं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। वनमंत्र्यांनी देखील याच्यात नरमाईची भूमिका घेता कामा नाही। वन लावलेल्या जमिनीवरतीचा TDR कसा निघू शकतो? डोंगरावरती काय ते पार्क, डोंगरावरती कोण जाणार मारायला त्या पार्क मध्ये? 2800 करोडचा जो TDR ठाणे महानगरपालिका दयाभाई अँड कंपनीला देणं आहे, तर त्या बाबतीत मला एक शंका वाटते की जर ठाणे महानगरपालिकेने कब्जा केला आहे तर त्या ठिकाणी बिल्डर काय करतात, बिल्डरची माणसं काय करतात, बिल्डरची बाउन्सर काय करतात, हे सर्व प्रश्न उपस्थित होतात। हा फार मोठा घोळ आहे का, याच्यामध्ये काही भ्रष्टाचार आहे का, याच्यामध्ये कोणी प्रशासकीय अधिकारी नेते इन्वॉल्ड आहेत का, या सर्व गोष्टी आहेत आणि सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य जनता यांना मोकळा श्वास हवे आहे। जो ज्यांनी पहिलं मागितली जमिनीला जर TDR मागितलाय तो मुळात ह्याचा डेव्हलपर नाही, याचा पहिला डेव्हलपर दुसरा आहे आणि त्याचं महापालिकेवर वेगळं अग्रीमेंट झालं होतं। आता हा तिसरा डेव्हलपर आला आणि त्यांनी काही दुसरे कागदपत्र बनवून याला त्यांनी काही लोकांना मॅनेज करून TDRचा ऍप्लिकेशन केलं। मुंबई हायकोर्टामध्ये तो जिंकला। त्यावेळेस वन विभाग हे पार्टी झालं नाही आणि आजवर माझ्या माहितीप्रमाणे हे जे TDRच्या विरोधात जे लढते ऍक्च्युअली खरं म्हणजे वन जमीन आहे, वन विभागाने यात सक्रिय सहभाग घेतला होता। त्या TDRच्या मुळे ठाणे महापालिका त्यात इन्व्हॉल्व्ह झाली आणि ठाणे महापालिका TDR देऊ नये याकरता आमचे स्वतः सौरभ राव आहेत, ते स्वतः महापालिकेत सुप्रीम कोर्टात गेले होते आणि ते सुप्रीम कोर्टात गेले म्हणून हा TDR वाचला। आता 2800 कोटी म्हणजे तुम्ही ते झालं काय, कितीतरी मोठ्या प्रमाणात या ठाणे शहराच्या नागरी सुविधेवर ताण पडेल। उच्च न्यायालयाने निर्णय दिला की ती वनजमीन नाहीये,
डायाबाय कंपनीची जमीन आहे आणि त्याच्यावरती जी काही रिझर्वेशन महानगरपालिकेने टाकलेली आहेत त्याचा त्यांनी TDR द्यावा. परंतु UDCPRच्या नियमानुसार ती जागा, ती जमीन कुंपण घालून त्या विकासकांनी कागदपत्रांसह महानगरपालिकेला हस्तांतरित करावी लागते. महानगरपालिकेला अशा कुठल्याही पद्धतीची ती जमीन कुंपण घालून महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली नव्हती. त्यामुळे महानगरपालिकेने त्याचा TDR त्यांना दिलेला नाहीये आणि सर्वोच्च न्यायालयाने याच नियमावर बोट ठेवून आम्हाला महानगरपालिकेला स्थगिती दिलेली आहे. त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.